नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे बघू, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप सुंदर असा ह्या साडीपासून लॉंग ड्रेस तयार करणार आहोत. तर इथे बघा, ही अशा प्रकारे साडी आहे. दोन कलरची आहे, कॉन्ट्रास्टमध्ये व्हाईट आणि पीच कलरची साडी आहे. तर याच्यापासूनच आपण खूप सुंदर असा ड्रेस तयार करणार आहोत. तर या ड्रेसची मी कटिंग नाही दाखवलेली आहे, कारण या ड्रेस पूर्ण मला शूट नव्हता करायचा, पण नंतर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. ड्रेस तुम्हाला पण आयडिया येईल की साडीपासून आपण कशा कशा प्रकारे ड्रेस शिवू शकतो. तर इथे बघा, हा जो पार्ट आहे तो वरचा पार्ट आहे आणि वरचा पार्ट दोन भागामध्ये मी कॉन्ट्रास्टमध्ये स्टिच केलेला आहे. व्हाईट आणि पीच जसे साडीचं दोन कलर होतं त्याचप्रमाणे अगदी मी इथं स्टिच केलेलं आहे. याची जर कटिंग तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी त्याची कटिंग तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत. कारण मी सगळ्यात अगोदर याची मी पेपरवर कटिंग केलेली होती, कारण याच्यात दोन पार्ट होते आणि आपण डायरेक्ट फॅब्रिकवर पण करू शकलो असतो, पण पेपरवर कटिंग केल्यामुळे आपलं काम जे आहे ते व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येतं. तर इथे मी अगोदर पेपरवर कटिंग करून घेतली आणि नंतर मग अस्तरची कटिंग आणि जो आपला साडीचा मेन कपडा आहे त्याची कटिंग करून घेतलेली आहे. तर इथे बघा, हा खालचा भाग तयार झालेला आहे आणि जो वरचा भाग आपल्याला अटॅच करायचा होता त्या अशा प्रकारे पुढचा आणि पाठीमागचा भाग सेमच आहे, फक्त पुढचा गळा जो आहे तो छोटा आहे आणि पाठीमागचा गळा जो आहे तो डीप गळा आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला बरोबर मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे दोन्ही पार्ट आहेत ते सेम जोडले जातात. मधोमध मार्किंग नाही केलं आणि एका साईडने जोडायला चालू केलं तर मग आपले पार्ट बरोबर व्यवस्थित येत नाहीत. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला जो हा पुढचा पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा, आपण आता निशाण केलं होतं त्याच्यामुळे एका साईडने मी इथं जोडून घ्यायला चालू केलेलं आहे, कारण आपण निशाण केल्यामुळे आपल्याला समजते की हा बरोबर इथूनच जोडायचा आहे. आणि जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालचा जो पार्ट आहे तो बरोबर अर्धा इंच जेवढा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी तेवढाच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईमध्ये दाबायचा आहे. इथे जर तुम्ही जास्त शिलाईमध्ये दाबला तर वरच्या पार्टची आहे ती उंची कमी होऊ शकते. आता वरचा पार्ट जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं टक्स टाकायचे आहेत पुढच्या याला. तर इथे बघा, अशा प्रकारे मी टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुढचा टक्स आहे तो आपण 1-1 इंचाचा देणार आहोत. या साईडला 1 इंच आणि या साईडला 1 इंच, अशा प्रकारे टोटल टक्स जो आहे तो आपला 2 इंचाचा होणार आहे. तर अशा प्रकारे बघा, आपला जो पुढचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे. आता सेम त्याचप्रमाणे इथं दुसरा पण पार्ट मी जोडून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला आता शोल्डर जॉईंट करायचे आहेत. तसं नेहमीप्रमाणे आपण एकावर एक दोन्ही पण पार्ट ठेवून आपल्याला इथं शोल्डर जोडून घ्यायचे आहेत आणि शोल्डर जोडून घेतल्याच्या नंतर शोल्डरला इथं अशा प्रकारे एक दाब एवढी शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते मागे पुढे बाहेर येत नाही, व्यवस्थित राहतं. तर इथे बघा, आता शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला बाही जोडायची आहे. तर इथं बाहीला मी अस्तर लावलेलं नाहीये, आपली 3/4 बाही आहे. तर इथे बघा, इथे अशा प्रकारे मी बाही जोडून घेत आहे, म्हणजे आपला पूर्ण जो वरचा पार्ट आहे तो बनवून तयार होईल. आता एक बाही जोडून झालेली आहे, त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरी बाही पण जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही पण बाहीला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे आता आपण बाहीला डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे बघा, दोन्ही बाही आपली जोडून झालेल्या आहेत. आता तर इथे आपल्याला ड्रेसचा खालचा पार्ट बनवून तयार करायचा आहे. तर इथे जे साडीचा पार्ट मी कट करून घेतलेला होता त्याला अशा प्रकारेच आपल्याला एकसारख्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि चुन्या घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या ज्या चुन्या आहेत ते सगळ्या एकसारख्या प्रमाणात आल्या पाहिजेत. कमी जास्त झाल्या तर व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे एकसारख्या आपल्याला चुन्या द्यायच्या आहेत. आणि एकसारख्या द्यायला तुम्हाला जमत नसेल तर सगळ्यात अगोदर खाली आपण व्यवस्थित चुन्या देऊन त्याला असं टाचण्या लावून ठेवायच्या आणि मग नंतर आपण मशीनवर त्याला शिलाई मारू शकतो. असं केल्यामुळे पण तुमचे जे आहेत ड्रेसच्या चुन्या ते एकदम परफेक्ट आणि एकसारखे येतात. आणि ड्रेसला चुन्या देताना आपल्याला जेवढा आपण वरचा पार्ट तयार केलेला असतो कमरेचा भाग तेवढा भाग आला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला इथं चुन्या द्यायच्या असतात.
आणि चुन्या देऊन झाल्याच्या नंतर चेक करायचं आपल्या वरच्या पाठीचा कमरेचा चौथा भाग प्लस आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तेवढंच आहे का. तर इथे बघा मी अस्तर पण त्याच मापाने तयार करून घेतलेला आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच आपलं शिलाई मार्जिन. आणि मग नंतर अस्तरवर अशा प्रकारे आपण ज्या साडीच्या ह्याला चुन्या दिलेल्या होत्या त्या अस्तरवर जोडून घ्यायचं. इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला अस्तरला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना एक लक्षात ठेवायचं की जो चुन्या दिलेल्या आहेत त्या शिलाईमध्ये नाही आल्या पाहिजे. तर इथे बघा आपल्या अस्तरला जो साडीचा आपण चुल्या दिल्या होत्या ते जोडून झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या दुसरं जे अस्तर आहे त्याला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. ते इथे बघा आता दोन्ही पार्ट आपले जोडून तयार झालेले आहेत. आणि आता मी वरचा पार्ट घेतलेला आहे. आता वरच्या पार्टला इथं आपण जो खाली चुन्या देऊन खालचा भाग तयार केलेला होता साडीचा आणि अस्तरचा तो इथे बघा जो आपला वरचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरच आपला जो साडीचा सरळ भाग आहे तोही त्याच्यावर सरळ ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथं आपल्याला कमरेला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघा अशा प्रकारे मी इथं डबल शिलाई मारून घेतलेली आहे. तर इथे बघा एक पार्ट तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला इथं दुसरा पार्ट पण बनवून तयार करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने. तर इथे बघा त्याचप्रमाणे इथं आपल्याला दुसरा पार्ट पण बनवून तयार करून घ्यायचा आहे. आणि याला पण आपल्याला 2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा आता दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला फायनल फिटिंग करायची आहे. तर सगळ्यात अगोदर इथं बाहीला शिलाई मारून घ्यायची. एक साईडला अगोदर कच्ची शिलाई मारून घ्यायची आणि कमरेपर्यंत आपल्याला दोन्ही पार्ट संगती घेऊन शिलाई मारायची. आणि नंतर कमरेपासून खाली अस्तरचे 2 भाग आहेत त्याला वेगळी शिलाई मारायची आणि आपल्या साडीचे 2 भाग आहेत त्याला वेगळी शिलाई मारायची असते. तर इथून सगळ्यात अगोदर आपल्या साडीचे 2 भाग आहेत त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याला पण आपल्याला डबल शिलाई मारायची आहे. आणि नंतर जेव्हा आपण फायनल फिटिंगची शिलाई मारतो त्यावेळेस आपल्याला अस्तरच्या याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी आता पूर्ण ड्रेसला फिटिंग करून घेते आणि नंतर मग त्याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर इथे बघा दुसऱ्या साईडला पण सेम त्याच प्रकारे अगोदर एक आपल्याला कच्ची शिलाई मारून घ्यायची आहे कडेला. तर इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ड्रेस आपला बनवून तयार झालेला आहे. आणि साडीपासून खरंच खूप सुंदर असा ड्रेस बनवून तयार झालेला आहे एकदम डिझायनर ड्रेस असल्यासारखा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.